गावाच्या टोकावर एक जुनी झोपडी होती. तिथे पूर्वी गण्या चावाला राहत होता. त्याचा चहा गावात खूप प्रसिद्ध होता. पण एके रात्री वीज पडून त्याची झोपडी जळून गेली आणि गण्या तिथेच मरण पावला. त्यानंतर ती जागा भूताचा चहा टपरी म्हणून ओळखली जाऊ लागली. पहिला प्रसंग. रात्रीच्या ग्राहक. एका रात्री दोन मित्र संतोष आणि अमोल उशिरापर्यंत बसून बोलत होते. अचानक संतोष म्हणाला, "चल, एक कप चहा झाला तर छान." दोघेही चहासाठी बाहेर पडले. पण गावातले सर्व दुकाने बंद होती. फक्त जुन्या झोपडीकडून धुराचे ढग दिसत होते. ते जवळ गेले तर खरंच चहा बनत होता आणि तिथे एक माणूस उभा होता. पांढरा कुर्ता, काळा टोपी, पण चेहरा दिसत नव्हता. आणि दुसरा प्रसंग. भूताचा चहा, 2 कटिंग चहा. संतोष म्हणाला. तो माणूस शांतपणे हसला आणि गरमागरम चहा दिला. चहा इतका सुगंधी होता की दोघांनी पटकन प्यायला सुरुवात केली. पण चहाचा शेवटचा घोट घेताच अमोलच्या हातात कप वितळायला लागला आणि त्या माणसाचा चेहरा धुरात बदलला. "आ आहा!" दोघेही आरडाओरडा करत पडाले. तिसरा प्रसंग. रहस्य. दुसऱ्या दिवशी गावात लोक गेले तर ती झोपडी पूर्ण रिकामी होती. ना चहा, ना कप, ना माणूस म्हणतो. त्याच्यासाठी गाय भूत पुन्हा चहा बनवतो.